हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये। तर काल होता शनिवार आणि काल दत्त जयंती होती। तर इथं गावामध्ये पण आमच्या मंदिर आहे जे की थोडंसं गावातून लांब आहे। तिथं पण कार्यक्रम असतो, म्हणजे महाप्रसाद आणि फुलं टाकली जातात। ते दुपारी 12 वाजता असतात आणि संध्याकाळी 6 वाजता गावामध्ये पण मंदिरात परत एकदा तो कार्यक्रम असतो। तर तिथं सुद्धा म्हणजे जेवण वगैरे प्रसाद असते। आणि आज रविवार आहे, तर काल थोडंसं आम्हाला बाहेर म्हणजे आम्ही कॅन्टीनमधला गेलेलो कवट्याला, त्यामुळं काल जाता जाता आम्ही देवाला गेलेलो। म्हणजे पौर्णिमा असले की आपल्या कुळस्वामीला जावं म्हणतात। तर आमचा कुळस्वामी आहे खरसुंडी, पण जाता जाता सोनारसिद्धाला गेलेलो, म्हणजे तो पण सिद्धनाथच आहे। तर आणि काल त्यामुळं काही व्हिडिओ आलेला नव्हता, काल दिवस असाच गेलेला। तर आज सकाळी पण म्हणजे 10 वाजता बरोबर 10:30ला जायचं होतं की आटपाडीत एक स्वामी केंद्र आहे, तर तिथं जायचं होतं। तर ज्यांचं गुरुचरित्र पारायण असतं बघा, ते पण तिथं मंदिरामध्ये म्हणजे जिथं स्वामी केंद्र आहे तिथंच ते केलं जातं, ज्यांची इच्छा आहे ते। आणि त्याची समाप्ती पण आहे आणि फुलंसुद्धा म्हणजे उद्या महाप्रसाद होता आणि स्वामी केंद्रात आज फुलं टाकली जातात रविवारी, तर तिथं पण जायचं होतं। तर आज पौर्णिमा आहे म्हटलं, काल पण स्वामींना अभिषेक घातलेला होता आणि आज पण घातलेलं आहे। तर यामध्ये दही, दूध, तूप, साखर, मध आणि एक तुळशीचं पान टाकते आणि थोडंसं आपलं नेहमीचं पाणी आणि हळदीचं पाणीसुद्धा स्वामींना असा अभिषेक घालून घेतलेला आहे। तर गुरुवारची पूजा किंवा अशी पौर्णिमेची पूजा करत असतो आपण। ज्यावेळी अभिषेक घालतो त्यावेळी खरंच छान वाटतं, जे आपण अशी देवपूजा करतो। तर अगोदर मी जे चंदन असतं बघा, ते ह्याचं, तर ते लावते आणि त्यावरती हा अष्टगंध आहे। आता तिथं स्वामी केंद्र आहे नाटपाडीत जिथं, तिथंच एक आता नवीन दुकान झालेलं आहे, जे की पूजेचं सगळं साहित्य जे काय लागतं ना आपल्याला ते सगळं भेटतं। तर आपण गुरुवारी पण हळदीचं लेपन करतो, त्याचबरोबर पौर्णिमेला सुद्धा हे केलं जातं। आताची ह्याच्यावरती जी हे लावलेले आहेत ना, लक्ष्मीची पावलं अशी जी लावलेली होती त्याचा कलर गेलता, लावून पण बरेच दिवस झालतं। आणि म्हणून मी आज गेल्यावरती हे म्हणजे आटपाडीला गेल्यानंतर ही पावलं आणलेली होती, तर ती म्हटलं आज लावावी। तर आज म्हटलं पौर्णिमेचा पण दिवस आहे आणि रविवार पण होता, निवांत होतं। तर हे सगळं म्हणजे पहिले जे आहे ते थोडा कलर गेल्यामुळं जुनं जुनं असं दिसत होतं। तर अशी छोटीशीच आहेत, जी की अगदी लहान आहे, अशा पद्धतीचे आणलेले आहेत। आता दरवाज्यावरती बघा ते चांदीचं स्वस्तिक वगैरे ते पण लावलं जातं, तर ते काय म्हणजे उंबऱ्यावरती नाही आमच्या, पण ही जी आपली लक्ष्मीची साधी पावले आहेत ते लावलेले आहेत। आणि हळदीचं लेपन, यामध्ये थोडंसं पाणी जास्त झालं। जर आपल्याकडं लेपन करताना आपण त्यामध्ये गोमूत्र आणि गंगाजल टाकतो, गंगाजल नसेल तर आपलं नेहमीचं स्वच्छ पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये तुळशीचं पान टाकलं की ते गंगाजल असंच मानलं जातं। तर गंगाजल संपल्यानंतर तुम्ही असं सुद्धा घेऊ शकता। आणि ज्यावेळी आपला पहिला पाऊस येतो ना, ते पाणी वरच्या वर जर आपण असं छतावरती स्वच्छ भांड्यात धरून ठेवलं ना, ते गंगाजलच मानलं जातं। त्यामध्ये तुळशीचं पान टाकायचं आणि ते ठेवायचं। तुम्ही वर्षभरासाठीचं गंगाजल अशा पद्धतीने सुद्धा साठवून म्हणजे ठेवू शकता। तर आता यानंतर जो पहिला पाऊस येतो त्याचं पाणी साठवून ठेवलं जातं। तर अशा पद्धतीने छान अशी उंबऱ्याची पूजा करून घेतलेली आहे। तर आपल्याला म्हणजे जे स्वामी केंद्रात जातात, तर म्हणजे स्वामी समर्थांची जी काही सेवा आपल्याला करायची असेल किंवा आपल्याला कोणतं पारायण कधी करायचं असेल, जे काही नवीन आहेत त्यांना म्हणजे ज्यांना माहीत नसतं, तर आपल्या जवळ कुठं जिथं आसपास स्वामी केंद्र असेल ना, तिथं गेल्यानंतर म्हणजे ते सगळे आपल्याला पूर्ण माहिती सांगतात। तर तुम्हाला जे काय प्रश्न असतील तर ते सगळं अगदी पहिल्यापासून म्हणजे अगदी छान समजावून सांगतात, की म्हणजे कोणतं पारायण कसं करायचं आहे किंवा तुम्हाला नित्यसेवा कशी करायची आहे किंवा कोणती अडचण आली असेल किंवा तुमच्या मनात खूप सगळे प्रश्न असतील तर ते सुद्धा ते सांगतात। तर हा आहे स्वामी केंद्रातील व्हिडिओ आणि आजची ही पूजा।
आणि हा काल शनिवारचा व्हिडिओ आहे. तर आम्ही जाता जाता म्हणजे कवट्याला जाताना अगदी म्हणजे कवटळीतून जाताना निघतं कारखान्याजवळच हे सोनारशिदाचं मंदिर आहे. मग आता खरसुंडीला नाही जायचं जमलं तर ज्यावेळी म्हणजे पौर्णिमा वगैरे असते ना त्यावेळी म्हणजे आपल्या कुळस्वामीला आवर्जून जावं असं म्हणतात. तर आम्ही इथं मग हे जाता जाता सिद्धनाथाचं मंदिर होतं तिथं गेलो आणि नंतर हा ज्या दिवशी मी हरभऱ्याची भाजी आणलेली होती ना त्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर शूट केलेला होता. तर ह्यामध्ये ही क्लिप मी ॲड केलेली. तर हरभऱ्याची भाजी ना अशी छान अशी कट करून घेतली, म्हणजे ही धुतली नाही, फक्त थोडीशी ह्याला बारीक, जास्त बारीक पण नाही केली, थोडीशी चिरून घेतली. आणि हिरवी मिरची आणि लसूण, असं मी लसूण थोडासा जास्त घ्यायचा आणि मिरची पण थोडीशी तिखट असेल तर ही भाजी छान लागते. हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि तुरीची डाळ इथं मी भिजवून ठेवलेली होती 10-15 मिनटं. कोणतीही डाळ, हरभऱ्याची डाळसुद्धा तुम्ही टाकू शकता. तर डाळ आणि ही मिरची जी आहे, हिरवी मिरची लसूण छान परतून घ्यायचा. तर ज्या कोणत्या पालेभाज्या करतो ना त्यामध्ये आम्ही म्हणजे जिरं शक्यतो नाही टाकत. अशा ज्या सुक्या भाज्या, आपल्या मेथीची भाजी असेल तर आपण तांदळाची भाजी करतो, राजगिराची भाजी, ज्या अशा सुक्या भाज्या करतो ना पालेभाज्या, तर त्यामध्ये जिरं मोहरी असं न टाकता फक्त मिरची लसूण डाळ टाकली ना आणि थोडंसं जाडसर शेंगदाण्याचं कूट, तर भाजी छान होते. तर भाजी टाकून परतून घेतली आणि वरून थोडंसं मीठ टाकलेलं आहे, जे काही चवीपुरतं लागतं. तर याला असं स्वतःचं आगचं जे काय पाणी सुटतं तेवढं सुटू द्यायचं. आणि भाजी धुतली नसल्यामुळे ह्याला जास्त पाणी सुटत नाही. तुम्ही जर भाजी धुतली ना मग पाणी भरपूर सुटतं. आणि जाडसर अगदी शेंगदाण्याचं कूट केलेलं होतं ते टाकायचं. जास्त बारीक न करताना थोडंसं जाड ठेवायचं, म्हणजे ते जास्त चिकट होत नाही. बारीक झालं की कसं होतं भाजीमध्ये चिकट लागतं. आणि त्याचसोबत केलेली होती कढी. तर हा वाटतं मला शुक्रवारचा व्हिडिओ आहे. आणि कढी भात झालेलं होतं, भाकरी करायच्या आहेत आणि छान अशी भाजी पण झालेली होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.